नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। आणि मित्रांनो, आज मी आलो आहे पाचोड या ठिकाणी। महाकाल ई बाईक्स या ठिकाणी आलेलो आहेत। या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक बाईक्स भेटून जातात। आणि तुमच्याकडे सध्या कोणकोणत्या बाईक्स अवेलेबल आहेत ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत। तर आपल्यासोबत भैया सध्या आपल्याकडे किती बाईक्स अवेलेबल आहेत? आता आपल्याकडे सध्या तरी 25-30 गाड्यांचा स्टॉक आहे। त्याच्यामध्ये काही डबल लाईट मॉडेल आहे, काही सिंगल लाईट मॉडेल आहे, काही यू लाईट वेस्पा मॉडेल आहे, काही चेतक मॉडेल आहे। असे वेगवेगळ्या मॉडेल मध्ये आपल्याकडे गाड्या सध्या उपलब्ध आहे। बरं, आता याची रेंज कुठपर्यंत आहे, म्हणजे चालण्याची किलोमीटरची रेंज कुठून कुठपर्यंत आहे? तर या गाड्यामध्ये सगळ्या गाड्यांच्या अलग अलग रेंज मध्ये आपण गाडी घेऊ शकतो। याच्यामध्ये आपल्याकडे 50 किलोमीटर पासून तर 120 किलोमीटर पर्यंत रेंजच्या गाड्या उपलब्ध आहे। बरं, आणि याचे रेट कसे आहेत? याचे रेट साधारणतः एक 44 ते 45 हजारापासून पुढे चालू होते। आणि लोनची सुविधा आहे का आपल्याकडे? हो, आपल्याकडे बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध आहे। आता बजाज फायनान्स जर म्हटलं तर कोणत्या एरियासाठी आपल्याकडे द्या? आपल्याकडे आपल्या दुकानाचा पत्ता पाचोड येथून 25 किलोमीटरच्या 30 किलोमीटरच्या आतमध्ये आपण बजाज फायनान्स करू शकतो। आता फायनान्स कसं असते प्रोसेस, नेमकं कमीत कमी डाऊन पेमेंटचे कसं असतं काय? फायनान्सची प्रोसेस अशी की जेवढा चांगला सिव्हिल तेवढं कमीत कमी डाऊन पेमेंट आणि एकदम फास्ट लोन अप्रुव्हल। तर जेवढं सिव्हिल चांगलं असेल तेवढं फास्ट लोन आपल्याकडे फाईल होऊन जाते आणि कमीत कमी डाऊन पेमेंट येतं। आता सध्याच्या गाड्या अवेलेबल याच्यामध्ये कोणकोणते कलर अवेलेबल आहे सध्या? सध्या तरी आपल्याकडे चॉकलेटी कलर आहे, ग्रे आहे, व्हाईट आहे, काही रेड मध्ये, काही ब्लॅक कलर मध्ये, सगळे कलर अवेलेबल आहे। तर आता आपल्याकडे कमीत कमी बजेटवाली गाडी कोणती आहे? सध्या तरी आपल्याकडे कमीत कमी बजेट मध्ये गाडी ही आहे, सिंगल लाईट आणि डबल लाईट या दोन्ही गाड्या कमीत कमी बजेट मध्ये आहे। आणि या गाड्या भरपूर सारे फीचर्स आहे। तर याच्यामध्ये काही NFC कार्ड वर गाडी चालू बंद होती हे फीचर आहे, रिमोट कंट्रोल आहे, परत दोन्ही पण टायर ट्यूबलेस आहे, समोरचं टायर 12 इंच मध्ये येतं, मागचं 90-90-10 या साईज मध्ये येतं। त्याच्यामुळं गाडीची ग्रिप ते सगळं काही चांगलं असतं बघा। तर इथं साधारणपणे किंमत काय येतात? साधारणपणे या गाडीची किंमत तरी समजा एक 44 हजार रुपये इतकी आहे। आणि डबल लाईटचे काय 1000-2000 रुपये वाढून असे। आणि हाय रेंज वाली गाडी कुठपर्यंत येतात आपल्याकडे सध्या? हाय रेंज तरी आपल्याकडे बॅटऱ्या अलग अलग प्रकारच्या बॅटऱ्या आहे, लिथियम बॅटऱ्या, काही ग्राफाईनच्या बॅटऱ्या आहे, काही लीड ऍसिड मध्ये। तर कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आपण जी लागेल ती बॅटरी टाकून देतो। जवळपास 120 किलोमीटर रेंज वाली, 70-80 अशा 50 अलग अलग रेंज मध्ये। तर सर्व्हिसिंगची सुविधा काय? समजा आता आपण गाडी खरेदी केली तुमच्याकडे, परंतु आता गाडीला काही अडचण आली तर नेमकी ती कुठं दुरुस्त करायची, काय कसं आहे नियोजन? तुम्ही जर आमच्याकडून गाडी खरेदी केली तर काय ते गाडीची सर्व्हिसिंग, काही नंतर खराब दुरुस्ती सगळं काही सर्व्हिसिंगचं काम शोरूमलाच होईल इथंच। आणि तिथे स्पेअर पार्ट वगैरे लागले तर सर्व काही स्पेअर पार्ट आपण अवेलेबल करून देतो, कोणते पण लागू। बरं, तर आता काय होऊ शकतं, आता व्हिडिओ पाहून आपल्या बाहेरच्या देखील जिल्ह्यातले तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात। आता जर काही बाहेरचे कस्टमर तुम्हाला जर म्हटलं बाबा आम्हाला यांची स्पेअर पार्ट पाहिजे किंवा बॅटरी वगैरे पाहिजे तर तुम्ही त्यांना देऊ शकता का? हो, 100% देऊ शकतो। की एक वेळेस आपल्या महाकाल ई बाईक्स या ठिकाणी भेट द्या मित्रांनो। जो पत्ता आहे छत्रपती संभाजीनगर हायवे पासून जागीच आहे मित्रांनो, फक्त 1 किलोमीटर अंतरावरती आहेत पाचोड या ठिकाणी।